जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे 5वे राष्ट्रीय अधिवेशन पंढरपूर येथे दिमाखात संपन्न. उत्कृष्ट समाजसेवकांचा गौरव, नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. अविनाशजी म्हात्रे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन. पंढरपूर प्रतिनिधी नितीन देवरे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे 5वे राष्ट्रीय अधिवेशन पंढरपूर येथील योग भवन नगरीमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाले. देशभरातील विविध राज्यातून आलेल्या पदाधिकारी, समाजसेवक आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. या अधिवेशनाचे यशस्वी आयोजन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ आप्पा प्रक्षाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सोलापूर जिल्हा कमिटीने उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि आत्मीय स्वागत करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर हे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये मराठा पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रेखाजी सोलंकी, राष्ट्रीय सचिव वाल्मिक जाधव महाराज, उत्तर भारत कायदेविषयक सल्लागार संजयजी कुस्तवाल, राष्ट्रीय अध्यक्ष महंत योगी महाकाल नाथ बाबा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत शिरसाट, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा कामिनी पाटील, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते डॉक्टर सुभाष वाणी, महाराष्ट्र मुक्त प्रवक्ता प्रदीप मोरे माऊली, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आप्पा वानखेडे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नदराज सूर्यवंशी यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनात समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील समाजसेवकांचा सन्मानपत्र, गौरवचिन्ह आणि पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. तसेच समाजसेवेची तळमळ, कार्यतत्परता आणि संघटनात्मक योगदान लक्षात घेऊन अनेक नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी भारत महाराज जाधव, कैकाडी मठ संस्थान, अश्विनी मिस्त्री, सुरेखा बाळू उशिरे, स्वाती काळे, सर्पमित्र सुनील म्हात्रे, गोरक्षक मयूर संतोष निकम, आदर्श सरपंच पुरस्काराचे मानकरी दीपक विठ्ठल पवार, भारती समाधान जगताप, प्रदीप पोपटराव मोरे आणि माऊली आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्राजक्ता हनुमंत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच कल्याण कुलकर्णी, मिलिंद यादव, बालम मुलानी, प्रदीप आसबे, संभाजी पाटील, संजय कबाडे, संतोष कसगावडे, प्रमोद बाबर, अमोल गुरव, महेश चव्हाण, अरुण जाधव, रामकृष्ण बिडगर, सतीश पाटील, दत्ताजीराव पाटील, अमोल माने, समाधान वनसाळे, गोविंद सोनवणे, सुजिता राजेश मेरगू आणि जयश्री शिवाजी गवळी यांना नियुक्तीपत्रे व सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली. अधिवेशनादरम्यान अविनाशजी म्हात्रे यांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्याने कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मानव अधिकार संरक्षण, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, युवकांचा सहभाग, संघटन बळकटीकरण आणि राष्ट्रहितासाठी समाजसेवेची आवश्यकता यावर सखोल मार्गदर्शन केलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी सांगितलं की अधिवेशनात सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावानुसार समाजकार्य करण्यास असमर्थ, निष्क्रिय अथवा संघटनेच्या कार्यात सातत्याने सहभागी नसलेल्या पदाधिकाऱ्यांना फेडरेशनमधून कार्यमुक्त करण्यात येईल. त्यांच्या जागी समाजकार्यात सक्रिय, जबाबदार व कार्यक्षम नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. असा महत्त्वपूर्ण निर्णय अधिवेशनात सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. संपूर्ण अधिवेशन उत्साह, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श ठरले. उपस्थित मान्यवर तसेच पदाधिकाऱ्यांनी आयोजक हरिभाऊ आप्पा प्रक्षाळे आणि सोलापूर जिल्हा कमिटीच्या उत्कृष्ट नियोजनाचे मनपूर्वक कौतुक करून अभिनंदन केलं. अधिवेशनातून मानवाधिकार संरक्षण, समाजसेवा आणि संघटन विस्ताराचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला.
सर्व आयोजकांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे यांच्या वतीने व माझ्या वतीने मी सर्वांचं पंढरी नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय। या ठिकाणी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी बोललेलं आहे आणि ज्या पदाधिकाऱ्यांना आपण पद दिलेले आहे आणि त्यांना पद म्हणजे कार्यक्रम नसतील आपल्याकडे फक्त एवढेच माणसं नाही, आपल्याकडे 15,000 लोक भागामध्ये आहेत, फक्त हे माणसं नाही लक्षात ठेवा। हे फक्त आपले महाराष्ट्रात होते, आपला हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, आसाम या प्रत्येक राज्यात लोक आहेत, पण आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही म्हणून आपल्या जवळचे लोक आपण या बरोबर लक्षात ठेवा। आपल्याकडे कमतरता नाही आणि कोणाला कोणतीही अडचण आहे पुण्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये तुमच्या ऐका